या ठिकाणी 4 षटकांचा सामना आपण पाहतो। 4 षटकांमध्ये किती धावा ठोकणार झुगरेवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना, कारण या अगोदरचा सामना आपण अनुभवला असेल। एक हाय व्होल्टेज हाय हिटर मॅच पाहायला मिळाल। फुलटॉस चेंडू होता, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातो आहे, वन बाउंड सीमारेषे लगत जाणार का, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। दरम्यान चेंडू जातो आहे वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर। या स्पेल मधला मात्र या ठिकाणी पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो तो योगेशच्या बॅट मधून। दोन्ही संघ कर्जत तालुक्यातील संघ, तर निश्चितच रसायन विभागातील बहुपाडा संघ आपण या मैदानामध्ये आज आपलं नशीब आजमावताना पाहतोय। दरम्यान ह्या चेंडू मात्र मिडविकेट रिझन मध्ये टोलवलाय। 2 धावा मला वाटतं निश्चितच मिळतील आणि या 2 धावांनिशी धावफलक पुढे सरसावून धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7च्या घरामध्ये। आणि या खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर जय वाघोबा क्रिकेट संघ गिराईचवाडी अत्यंत सुरेख, कपिल आणि त्यांचे सहकारी यांनी हे सामन्यांचं आयोजन आपल्याला अत्यंत सुरेख पद्धतीने पाहायला मिळतं। हा चेंडू मात्र योगेशच्या बॅट मधला मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय, पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र चेंडू अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी अडवला जातोय आणि 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि 3 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचेल 10च्या घरामध्ये। प्रथम फलंदाजी करत असताना झुगरेवाडी संघ खऱ्या अर्थाने कर्जत विभागातील एक मोठा संघ आहे, दादा संघ आहे। त्याचबरोबर साथी समालोचक सोनू आगेवला यांचा सुद्धा विशेष आभार की त्यांनी या शृंखलेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय। दरम्यान तटियार सरकारचा षटक खाणून काढले, चेंडूला स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका आहे, चेंडू खाली अजय येतोय। दरम्यान थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा ही एक चोरटी धाव, म्हणजे एका धावेची किंमत कदाचित तुम्हाला माहिती नसेल, एका धावेची किंमत सध्या या चालू सामन्याच्या बॅट द्यायचे स्वयंसेवक, जरा बॅट द्यायचे स्वयंसेवक, बॅटची पूर्तता करायची आहे। कपिल सर बॅटची पूर्तता करायची आहे, बॅट घेऊन जायचे, बॅटची पूर्तता करायची आहे त्वरित। खऱ्या अर्थाने एका धावीसाठी काय संघर्ष असतो ना, तो येणाऱ्या म्हणजे निश्चितच झालेल्या सामन्यामध्ये कुंभलवाडी बनाम धारोळ या सामन्यामध्ये पाहायला मिळाला। काय झुंज होती आणि खऱ्या अर्थाने जेवढी मोठी झुंज असेल जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढं मोठं यश असतं, असं एक समीकरण आपल्याला या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं। दरम्यान उर्वरित ह्या तटियार सरकारचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, लगी तो लगी नाही तो अब्दुल गनी, मात्र या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल बिनबाद 13च्या घरामध्ये। अजूनही एक चेंडूचा खेळ मला वाटतं शिल्लक असावा या तटियार। हा चेंडू मात्र डाव्या इष्टांच्या बाहेरून जातोय, चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय। 1 धाव या ठिकाणी मिळते, अंकित केली जाईल आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये। दरम्यान या 4 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तो 18च्या घरामध्ये, बिनबाद 18 धावा। आणि माझ्या समेत जोडले जातील आमचे परममित्र जनार्दन पारधी सर। 19 धावा, माफी असावी 19 धावा धावफलकावर या ठिकाणी अंकित केले गेल्यात। एका षटकाच्या समाप्ती अंती 38 सर्कलचं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावर धावा लागला तब्बल बिनबाद। झुगरेवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 19 धावा आणि खऱ्या अर्थाने अख्खा सीझन ज्यांचं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ तितकेच
तुल्यबळात माफक एक अपेक्षा या ठिकाणी पाहायला मिळेल. सामना रंगतदार होईल, कारण समीकरण होतं या अगोदरच्या सामन्यात 24 चेंडू 23 धाबांचं, आणि ते समीकरण शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपलं होतं. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी षटकार ठोकला योगेश निरगुडा कोंबळवाडी संघाकडून खेळत असताना. शेवटच्या चेंडूवर चेंडू मात्र खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग झोन मध्ये दिला योगेशच्या, आणि निश्चितच त्या मदतीने मात्र हार पत्करावी लागली. पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातो, गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय, आणि निश्चितच दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेण्यात यश आलंय पुन्हा एकदा प्रवीणला, आणि या 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल तो 23च्या घरामध्ये. 23 धावा ऑन द स्कोरबोर्ड. एकही गडी अद्याप बाद झाला नाही. एक टार्गेट सेट केलं होतं मनात कुठेतरी, आणि ते टार्गेट वर उतरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. दरम्यान हा चेंडू मात्र डॉट जातो. थोडीशी बॅटची एज घेतली, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक शतरक्षक आणि सुरेख शतरक्षण पाहायला मिळालं. म्हणजे पहिलं षटकाचा जर विचार केला तर तब्बल शुभम याला जवळजवळ 19 धावा कुठून काढल्या, आणि त्यानंतर सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्या चेंडूवरच चौकार या ठिकाणी ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान शॉट लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ धावला आणि 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धाबेनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल तो निश्चितच 24च्या घरामध्ये. 24 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकातला या ठिकाणी उर्वरित अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4था चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. हा चेंडू जातोय डॉट. डॉट चेंडूने मात्र अशा प्रकारचे डॉट चेंडू टाकावे लागतील, कारण इथे सामने जर बरेचसेच पाहिले, कारण अगोदरचा सामना याच्या अगोदरचे दोन्ही सामने जर बघितले तर लो स्कोरिंग, आणि या ठिकाणी मात्र शतरक्षक विजय चेंडू खाली येतो. योगेशचं काही मात्र या ठिकाणी झेल सोडणार नाही, आणि पहिल्या गड्याचं पतन होत आहे झुगरेवाडी संघाला. योगेशच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पहिला हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तदनंतर योगेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज वैभव. छोट्या चणीचा खेळाडू आहे, मात्र फटक्यांमध्ये अफलातून फटके मारण्यात यशस्वी ठरणारा हा फलंदाज आपल्याला वैभव ऑन द स्ट्राईक मार्कवर. तर 5वा चेंडू मला वाटतं या ठिकाणी झालेत. 5 चेंडू 6वा चेंडू होता. पुन्हा एकदा थोडासा चेंडू मात्र बॅटची एज घेऊन सिद्धार्थ या चेंडूला फील्ड करतोय, आणि डॉट चेंडूचे म्हणजे काही धाव या चेंडूवर या ठिकाणी मिळत नाही. 6 चेंडूचं अनालिसिस मात्र अत्यंत सुरेख पाहायला मिळतंय. तब्बल फक्त 5 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर फक्त 5 धावा, एकूण 5 धावा या ठिकाणी खर्च केलेत सिद्धार्थ या गोलंदाजाने. अवघ्या 5 धावा. जबरदस्त गोलंदाजीचा मुजरा पाहायला आपल्याला मिळतात. ते सुरेख गोलंदाजी काय असते ती सिद्धार्थ कडून शिकावी, कारण जबरदस्त अत्यंत लहानसा असं खेळाडू, मात्र तितकस एक स्टांज गोलंदाजी म्हणजे त्याच्याकडून पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता, तदनंतर अवघी 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केले, आणि योगेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलंय. इथून रिव्हर्स करावं लागेल, नाहीतर एक मोठी धाव संख्या जरी 40+ झाली, धावसंख्या जरी 40+ झाली तरी सुद्धा रसायनी मोहपाडा संघाला मात्र कुठेतरी अडचण निर्माण होणार, कारण फलंदाजीला साजेस असं हे मैदान नाही. लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा तुम्हाला टफ फाईट या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळतील. म्हणजे चेसिंग साठी हे जे मैदान आहे थोडंसं घातक ठरतंय, आणि हे घातक ठरलेलं मैदान या ठिकाणी जर तुम्ही 40-45+ धावा केल्या तर एक हाती विजय या ठिकाणी खेचला जाऊ शकतो.
मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागले तब्बल 24 धावा, म्हणजे 12ची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी पाहायला मिळते. या षटकात वाटलं होतं 10-12 धावा निश्चितच पाहायला मिळतील, मात्र तसं काही घडलं नाही आणि सिद्धार्थने कमबॅकिंग गोलंदाजी केली, अटॅकिंग गोलंदाजी केली आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा. तदनंतर तिसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर या ठिकाणी सज्ज होत आहे. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहूया झुगरेवाडी संघाकडून खेळत असताना स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण प्रवीणला पाहूया. उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटक अजूनही स्लॉगवरचं षटक येणं बाकी आहे. म्हणजे तब्बल मयूर गोलंदाजी मार्कवर मयूर ऑन द गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतोय फलंदाज ऑन स्ट्राईक प्रवीण. तर पहिला चेंडू कशा प्रकारचा असेल. 24 धावा धावफलकावर झाल्यात. एका गड्याच्या मोबदल्या झुगरेवाडी संघाने अजून जर 24 धावा उभ्या केल्या तरी 48-50 धावांचं जे टार्गेट सेट जर केलं तर निश्चितच भोपाडा संघाला मात्र हे चेसिंगला घाम फोडणारं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला होता, मात्र बॅटची थोडीशी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच चेंडू मात्र या ठिकाणी डॉट जातोय. अजूनही येणारे 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये कमीत कमी 20-22 धावा उभ्या करणं गरजेचं आहे. ते या धावा उभ्या केल्या जाणार का, कारण अद्याप या तिसऱ्या षटकातल्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना. दुसरा चेंडू मयूर राईट टामोर विकेट मारा करतोय. या ठिकाणी बॅटच्या एज मध्ये चेंडू होता, दोघांच्या मध्ये निश्चितच समजा पुंडलिक आणि यष्टीरक्षक विनायक यांच्या मधोमध चेंडू पडला. दरम्यान एक सुरेख क्षेत्ररक्षण, अन्यथा हा चेंडू जर सुटला असता तर एकही धाव या ठिकाणी मिळवता आली नसती. मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते, धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ समाप्ती अंती 25 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय मयूर आणि पुन्हा एकदा जोरकस खटका मारण्याचा प्रयत्न वैभवचा या ठिकाणी फसतोय आणि वैभवचा हा प्रयत्न मात्र असफल ठरलाय आणि चेंडू मात्र जातोय डॉट. एका दुसऱ्या धाबेने सुद्धा हे जे मोठं आव्हान आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर धावसंख्येला जी गळती लागली योगेशच्या बाद झाल्यानंतर ती मात्र काही थांबली नाही आणि अद्याप ती गळती सुरू आहे. मयूर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतो. जबरदस्त प्रहार चढवला, स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका, क्षेत्ररक्षक या ठिकाणी शुभम झेल टिपतो आणि दुसऱ्या गड्याचं पतन होतोय. वैभवच्या स्वरूपात झुगरेवाडी संघाला या ठिकाणी दुसरा आदरा या ठिकाणी बसतोय. षटकातल्या 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असताना धावफलकावर धावा अवघ्या 25 धावा. एका षटकामध्ये 19 धावा होत्या. काय कमबॅकिंग गोलंदाजी केली मयूरिया. या 4ही चेंडूचा अनालिसिस मात्र अत्यंत सुरेख पाहायला मिळतं. कमबॅकिंग अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. करण या ठिकाणी जातोय. एक चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक या तिसऱ्या षटकातला एका चेंडूचा खेळ अद्याप रखरखत होऊन आपण पाहतोय आणि रखरखत्या उन्हामध्ये मात्र या ठिकाणी सामना सुरू आहे. अजय मात्र या ठिकाणी कोणतीच चूक करत नाही. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये तिसरा हादरा या ठिकाणी बसतोय तो झुगरेवाडी संघाला.
जाणं होत नाही. निश्चितच कॉमेंट्रीसाठी सातत्याने बोलवणं होतं, मात्र कुठेतरी जास्त वेळ उपलब्ध नसण्या कारणाने ते सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा सामन्यामध्ये मुकतात. पण जिथे संधी या ठिकाणी असेल त्या ठिकाणी निश्चितच आम्ही काम चलाव का होईना, म्हणजे प्रोफेशनल नाही पण काम चलाव का होईना, मात्र आम्ही कॉमेंट्री करत असतो आणि थोडंसं सहकार्य करत असतो आमच्या पद्धतीने. तर आता मात्र स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, आणि ह्या हाणामारीचं षटक मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर एक डावखुऱ्या पद्धतीचा गोलंदाज या ठिकाणी अजय मात्र बाट मध्ये चेंडू टाकतोय आणि चेंडू धाडलाय प्रवीण स्टेट ऑन द ड्राईव्ह, फटका, षटकार, एक उत्तुंग षटकार. ठिकाणी जे ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय, ब्रदर्स लाईव्ह, ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची पूर्तता झाली, जी मागणी होती ती फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू आणि जर डायरेक्ट हिट झाला असता तर एस्टॅनवर सुद्धा आदळला असता, मात्र तसं काही घडलं नाही आणि निश्चितच या चेंडूवर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 32 धाबा. 3 चेंडूची फेकी झाली होती, त्यामध्ये एक अभ्यंतर चेंडू होता, म्हणजे अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय एक लेफ्ट आर्म वरती विकेट मारा करण्यासाठी हा चेंडू, काय ब्लॉक चेंडू टाकलाय, वाटा मोमेंट, जबरदस्त चेंडू टाकलाय आणि अत्यंत सुरेख चेंडू टाकलाय. त्याला माहिती झालं की प्रवीण ज्या गतीने फटके मारतोय ना, तर चेंडू आपण उजव्या स्टिकच्या समोर ठेवायचा आहे. त्याने माइंड मध्ये विचार केला. तर प्रवीणला मात्र आता जी स्थितीमध्ये तो उभा आहे त्या स्थितीला जर वन बाउन्स आणि एक पाऊल म्हणजे फ्रंट फुटला खेळून हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. चेंडूची उचल फेक होईपर्यंत अवघी एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर शरद सर, जय वाघोबा क्रिकेट संघ गिराजवाडी आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून गणपत दादा भगत सामाजिक कार्यकर्ते यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक या आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि निश्चितच शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि पाहुण्यांची वर्णी निश्चितच या चांगले चांगले मोठे मोठे पाहुणे या ठिकाणी त्यांची वर्णी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र कृपया बाहेरून आवाज द्यायचा नाही, अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूने धावफलक पुढे सरसावेल 34च्या घरामध्ये. काय जे 3 षटकं जे आपण म्हणतो ते 3 षटकं थोडीशी महागडी ठरली ती जुगऱ्यावाडी संघाच्या बाजूने, नाही तर आणि बाटेज फलंदाज बाद.
या षटकातला या ठिकाणी नवीन फलंदाज सूरज आपण ऑन द स्ट्राईकला पाहणार आहोत. प्रवीण अजूनही मैदानात आहे. 34 धावा, अवघ्या 34 धावा बाटलं होतं पहिल्या षटकामध्ये. 50 धावांचा डोंगर उभा करेल, 50+ धावा उभ्या होतील असं जुगरेवाडी संघाच्या बाजूने खेळत असताना पाहायला मिळालं. मात्र तसं काही घडलं नाही आणि 18 चेंडूंमध्ये एक डावखुऱ्या फळीचा हा फलंदाज आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय सूरज. शॉर्ट गली शॉर्ट फाईंड मध्ये एक पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. एक वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. अशा स्वरूपात 5 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा एक शतरक्षक पाहायला मिळतोय. म्हणजे एक व्यूहरचना असेल, एक विचार असेल, एक प्रत्येक चेंडू मागे काय नाही तरी घडणार. आणि हा चेंडू ब्लॉक लाईनचा चेंडू होता, सुरेख चेंडू होता, खूपच सुंदर चेंडू होता. आणि निश्चितच या ठिकाणी एक फलंदाज मात्र या चेंडूवर बाद होईल आणि धावफलकावर धावा लागल्यात अवघ्या 34 धावा आणि विजयासाठी गरज आहे ती रसायनी मोहपाड संघाला 35 धावा, म्हणजे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. दामोते बाणप चिंचवली असा सामना या ठिकाणी रंगेल. दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. आणि विकटगड प्रीमियर लीग नेरळ पर्व 3 या ठिकाणी 21 म्हणजे 20 जानेवारी ते 21 जानेवारी ही 2 दिवसांची स्पर्धा आहे. आणि या नेरळ विभागातील एक आदिवासी खेळाडूंना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कलांना वाव देण्यासाठी आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी दिनांक 20/1/2024 ते 21/1/2024 या ठिकाणी कोतवालवाडी ट्रस्ट जे मैदान आहे नेरळमध्ये त्या ठिकाणी ती रंगणार आहे. त्याचे मुख्य आयोजक आपण पाहू शकता सुरेश निरगुडा, हरिदोरे. त्याचबरोबर त्या स्पर्धेचे अध्यक्ष हरिचंद्र पारधी, भाऊ आगाण आणि यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. म्हणजे निश्चितच हे खेळाडूंना कुठेतरी प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 35 धावा विनायक आणि प्रशांत ही जोडी मैदानात जाताना पाहायला मिळते. आणि आदरणीय गणपतदादा भगत यांना या ठिकाणी आदरणीय कपिल सरांनी सन्मानित करावं अशी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी सुद्धा त्यांचा मान स्वीकारावा. कारण ही स्पर्धा आहे, या स्पर्धेत आज मोठमोठ्या पाहुण्यांची वर्णी आणि कॅमेरामॅनला विनंती आहेत की आज आमचे पाहुण्यांना मात्र या ठिकाणी छायाचित्रित करायचं आहे. एक मायेची शाल, प्रेम. कृपया कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरामॅन यस जरा झोपले असतील तर थोडेसे जागे व्हा. आणि या ठिकाणी मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि निश्चितच या शृंखलेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे. आदरणीय कपिल सर स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने जय वाघोबा क्रिकेट संघ गिरेचवाडी यांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर जनार्दन पारधी, पोलीस पाटील, जुगरेवाडी, आत्ताच त्यांचा संघ स्वतः मैदानात खेळतोय म्हणून ते आज उपस्थित झालेत आणि काल पण होते. निश्चितच तर विनंती आहे, खूप सुरेख पद्धतीने आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरेजवाडी संघाची काय मेहनत घेतली. सामना एक सेकंद पंच 1 सेकंद फक्त 1 सेकंद फक्त. या ठिकाणी जेपी पारधी उर्फ जेपी पारधी यांचा या ठिकाणी सन्मानित केला जातोय.
मायेची शाल या आणि या शृंखलेची एक आठवण म्हणून एक सन्मान या ठिकाणी प्रदान केलं जाते. पोलीस पाटील आहेत ते आणि सामाजिक कामात ज्यांचा खऱ्या अर्थाने खूप अग्रेसिव्ह असतात, नेहमी सातत्याने आम्हाला ज्यांचा पाठबळ लागतं असे JP पारधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. सामना ऑन द स्क्रीन आपण सुरू करायचा आहे. पंच 24 चेंडू 35 धावा समीकरण आहे. 24 चेंडू 35 धावा. सोपंही नाही, कठीण नाही, साधंही नाही आणि अवघडही नाही असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जेवढं ते सोपं वाटतं तेवढं ते कठीण असतं आणि जेवढं कठीण वाटतं ते तेवढं सोपं असतं. फक्त तुमच्यातली क्षमता, तुमच्यातलं पोटेन्शियल, तुमच्यातली आपलेपणा. आणि पहिला चेंडू आणि एक मोठा मासा या ठिकाणी प्रशांतच्या स्वरूपात मात्र मोहपाडा संघाला पहिला हादरा या ठिकाणी बसतो आहे. ओर टू डिझ मास्टर. खरपूस समाचार या ठिकाणी घेतला. अंतिम पुकार असेल दामोती आणि चिंचवली संघाला, अंतिम पुकार असेल. आणि दुसऱ्या फेरीचे सामने या ठिकाणी 3 षटकांचे खेळवण्यात येतील. चिंचवली संघाचा संघनायक आमचे परममित्र अनंत सर. आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी बाद झाला. जसं पहिल्या चेंडूवर मोहन बाद झाला होता कोंबवाडी संघाकडून खेळत असताना, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता मोहन, दुसऱ्या चेंडूवर बाद झाला होता भालचंद्र. तरी सुद्धा फक्त अवघ्या 23 धावा उभ्या केल्या होत्या, 22 धावा उभ्या केल्या होत्या आणि सामना मात्र टप्प्याच्या स्थितीत नेऊन ठेवला. अंतिम शेवटचे चेंडू 6 धावांशी, एका चेंडूवर 5 धावा लागत असताना योगेशने मात्र षटकार ठोकला आणि खऱ्या अर्थाने त्याला गोलंदाजी थोडीशी साजेशी झाली नाही, विचारपूर्वक गोलंदाजी झाली नाही. अन्यथा योगेश टू योगेश असं समीकरण अंतिम चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. तर नवीन फलंदाज जातो अजय ऑन द स्ट्राईक. 38 सर्कलचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 9ची सरासरी राखायची प्रत्येक षटका मागे, ती 9ची सरासरी राखली जाणार का? हा चेंडू मात्र स्लॉग गतीचा होता. पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. गॅप शॉट सिलेक्शन अत्यंत सुरेख आहे. चेंडू जातो चौकार. या चौकाराला मात्र या ठिकाणी श्री गणेश केलाय तो भोपाडा संघाने. आणि शर्यतींचं वेळ मात्र असंख्यपणे हा त्या मॅचेसचा वेळ कुठेतरी कमी पाहायला मिळेल, मात्र शर्यतींचा वेळ तुम्हाला आपलातून पाहायला मिळेल सगळीकडे. अगदी हजारो लाखोच्या पटीने तुम्हाला बैलगाडा शर्यतीमध्ये लोक पाहायला मिळतील. नर्मदा नाणेफेकी जिंकले BCC चिंचवली संघाने आणि शतरक्षणाचा वाटते माफी असावी आणि डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू मात्र मिड विकेट डिझन मध्ये एक शतरक्षक चेंडू खाली येत नाही. 38 षटकाचा षटक आहे. चेंडू जातो आहे अजयच्या बॅट मधला हा दुसरा चौकार. षटकाचं षटक, हाणामारीचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. अजय मात्र या ठिकाणी 8 धावा कुठून या ठिकाणी बाद झाला. षटकाचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. तर हार्ड हिटर फलंदाज या ठिकाणी शुभम नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय. एक टेम्परामेंटी खेळी पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे मोपाडा संघाला अंतिम शेवटच्या चेंडूपर्यंत जर शुभमला टिकून ठेवलं तर एक मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. मॅच मध्ये कमबॅकिंग आपण फलंदाजी करू शकतो. मी म्हटलं होतं धावा चेस करताना तुम्हाला अवघड स्थिती निर्माण होते. ती अवघड स्थिती कधी निर्माण होते? जर तुमच्याकडे चांगले क्लास गोलंदाज असतील तर. आणि दरम्यान सामना मात्र हाय व्होल्टेज हा सुद्धा पाहायला मिळेल, कारण 35 धावांचं मापक असं 24 चेंडू 35 धावा जमवायच्या होत्या. फक्त आणि फक्त 11 धावा एक्स्ट्रा जमवायच्या होत्या. तर समीकरण आपण पाहतोय येणारे 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू माफी असावी 18 चेंडू आणि
27 धाबांची गरज. बघा जे आव्हान आहे तेवढं सोपं आहे. 19 माफी असावी, 19, कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातला 30 च्या षटकातला एक चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. शुभम ऑन द स्ट्राईक या चेंडूवर हा 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 क्लास फटका. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धाबांसाठी. आउट टू द मास्टर. वाघ यांचा आवाज आपण सुमधुर आवाज पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने कमी कालावधीमध्ये जास्त प्रसिद्धी पावलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व योगेश वाघ. आणि निश्चितच जी ठाकरी भाषा आहे ती 7 समुद्रा पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलंय आणि आम्हाला निश्चितच त्यांचा सार्थ अभिमान सुद्धा आहे. आम्ही सातत्याने समालोचन करत असताना या अगोदरच्याही काही वर्षांमध्ये समालोचन करत असताना आपली जी भाषा आहे ती भाषा कुठेतरी त्याचा आपल्याला निश्चितच गर्व तर आहेच आणि अभिमान सुद्धा आहे आणि आदिवासी असल्याचा निश्चितच मास सुद्धा आहे. म्हणजे जी तुमची भाषा आहे, जी तुमची बॉडी लँग्वेज आहे, ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय आणि त्या टाकरी भाषेमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी नेहमीच सुमधुर. म्हणजे त्यांच्या जादुई आवाजाने मात्र अनेक क्रीडा रसिकांना मात्र या ठिकाणी भुरळ पडते. विनायक ऑन द स्ट्राईक. एक पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय डॉट. गोलंदाजी मार्कवर आपण दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज जुगरेवाडी संघाकडून सूरज. आणि पहिला चेंडू तर डॉट टाकलाय. विकेट घ्यावी लागले. जर सामना जिंकायचा असेल तर शुभमची विकेट घ्यावी लागेल आणि तर सामना एकतर्फी या ठिकाणी होऊ शकतो. हा चेंडू मात्र अवंतर फेकला जातोय. सूरज थोडासा आता विचारपूर्वक त्याला गोलंदाजी करावी लागेल कारण त्याने पहिला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर त्याने विनायकला हेरलं आणि कुठेतरी ऑफ स्टिकच्या जवळ आणि लॉलीपॉप चेंडू होता आणि फटका विनायक या चेंडूला माफ करणार आहे. उत्तुंग षटकार. आउट टू डीजे मास्टर. काय झालं, षटकाराने सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलं ते मोहपाड संघाने. वाटलं होतं पहिल्या षटकामध्येच कधी ज्यावेळेस जुगरेवाडी फलंदाजी करत होती की 50 धावा उभ्या करेल, पण तसं काही घडलं नाही आणि सामन्यामध्ये युटर्न घेतला तो दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. आता मात्र सूरजला विचार करावा लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू गोळ्याच्या वेगाने या ठिकाणी जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण दरम्यान चेंडूची उचल फेक होईपर्यंत अवघी 1 धाव आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय 22. 2 बाद 22. 222 आपल्याला पाहायला मिळेल आणि समीकरणाला 15 बॉल 13 धावांची गरज. विजयासाठी 15 बॉल आणि 13 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिप केलाय. हलकासा फ्लिप केलाय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला, कारण त्यांना माहिती आहे शुभमला काय मोठे फटके मारायची गरज नाही. आपण सामना एक हाती आणू शकतो, फक्त आपली विकेट आपण मैदानात तंबू ठोकून राहणं गरजेचं आहे. तो तंबू ठोकून मैदानात जो उभा राहिलाय, दोन्ही मोठे फलंदाज आहे. सातत्याने क्रिकेट क्रिकेट आणि त्यामुळे एक स्वतःचा जम बसलेला असतो. तुम्ही मैदानाच्या बाहेर काही करू शकता, जसं आपण म्हणतो ना की मैदानाच्या बाहेर आपण खूप काही बोलू शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर मात्र जी परिस्थिती आपल्यावर येते ती परिस्थिती हँडल करण्याचं काम, ते टेन्शन, ते डिप्रेशन झेलण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. ते प्रेशर असतं, ते प्रेशर झेलण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. उर्वरित येणारी 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. अजूनही कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही, कारण खेळ अजून मैदानात सुरू आहे. अजूनही मैदानात या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि अजूनही येणारे 12 चेंडू, कारण या अगोदरचा सामना तुम्हाला विसरून चालणार नाही. त्या सामन्याकडून क्रिकेट खऱ्या अर्थाने तुम्हाला बरंच काही शिकून जातं, फक्त तुम्ही ते कसं घेताय
जेवढ्या गोष्टी तुम्हाला क्रिकेट पुन्हा एकदा हाय व्होल्टेज स्थितीत जाणार की काय, कारण 12 चेंडू 12 धावांचं समीकरण होतं आणि आता येणारं समीकरण राहिलंय 11 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी. अंतिम षटकाचा विचार केला तर ही दोन्ही तितकंच फलंदाज आणि गोलंदाज तितकंच एकमेकांचे कच्चे दुव्वे आणि पक्के दुव्वे माहीत आहेत आणि 12 चेंडू 12 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी मिड ऑफ रिझन मध्ये सोप्पा झेल या ठिकाणी टिपला आणि शुभमला बाद करण्यात यश झालं. तिसऱ्या गड्याचं पतन या ठिकाणी झालं शुभमच्या स्वरूपात. नवी फलंदाज जातोय मयूर. 11 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी. आणि मी निश्चितच म्हणतो की आयुष्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही मिळवू शकता आणि त्या गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा कुठेतरी असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही प्रामाणिक इतरांची सेवा करताय त्यावेळेस यश सुद्धा तुमचं प्रामाणिक जे असेल तर निश्चितच त्याचा वाटा तुम्हाला निश्चितच मिळेल, येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान समीकरणाला 11 चेंडू 12 धावांची गरज, हाय व्होल्टेज सामना होणार का? आणि आता मात्र थोडंसं सांगावं लागेल. काय सांगावं लागेल? जसं जणू काही हे क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकून जातं. हा शॉर्ट पिच चेंडू होता पण मला वाटतं पंचाने अभ्यंतर उजव्या स्टिकच्या बाहेरून पंचाने अभ्यंतर घोषित केलाय. 11 चेंडू 11 धावांची गरज, येणारे 11 चेंडूने 11 धावांची गरज. अजूनही कोणी हारलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही, कारण सामना मैदान सुरू आहे आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य मात्र या ठिकाणी कोणी सांगू शकणार नाही. हा क्लास 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 गोलंदाजी. काय चेंडू होता! ह्या चेंडूवर कोणी जरी असता तरी तो डॉट चेंडू झाला असता. दहा चेंडू 11 धावांची गरज. पोलटो हा चेंडू या ठिकाणी फटका मात्र जोरकस मारला होता. चाबूक शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 6 धाबा. बॅक टू बॅक दुसरा आणि सामना या ठिकाणी संपुष्टात आणलाय. मोहपाड संघ या ठिकाणी विजयी झालाय. आणि बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी ठोकले गेले आणि सामना मात्र या ठिकाणी संपुष्टात आणला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराजय संघाने याच्यातून काहीतरी शिकावं. जुगरेवाडी संघ सुद्धा तितकाच दादा संघ आहे, मोठा संघ आहे. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी ठोकले आणि विजय झालाय तो रसायनी मोहपाडा संघ. आणि दुसऱ्या फेरीतला सामना मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळेल तो धामोते बनाब चिंचवले 2 संघाच्या दरम्यान. आणि तदनंतर आपल्याला एक बिग फाईट मॅच ती पाहायला मिळेल धारूर बनाब मोहपाडा हा 2 संघादरम्यान. तर दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. दामोदर संघ इथलाच याच पंचक्रोशीतला संघ आहे, आमच्या नेरळ विभागातला संघ आहे. तर बदलापूर विभागातून या ठिकाणी पाहुणा संघ आपण म्हणूया आणि चिंचवली संघ आणि कुठेतरी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी